ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोतेहो, भक्तवत्सल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 46 ते 50 त्यांच्या अर्थासहित जाणून घेतले, ज्यामध्ये आपण पाहिले की भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्य म्हणून युद्ध करण्यास सांगितले। त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीची दुसरी बाजू आहे। श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगत आहेत। भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाने युद्धाच्या परिणामांचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती। श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा उपदेश त्याला देण्यात आला होता। त्यापुढील श्लोक व त्यांचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्ध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्। अर्जुनाला मार्गदर्शन करताना भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात, महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्मफळांतून मुक्त होतात। त्यानंतर ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजेच भगवंत धामाची प्राप्ती करतात। मुक्त जीव भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी वास करतात। श्रीमद भागवत सांगते की समाश्रिताये पदपल्लवप्लवं महत्पदं पुण्ययशो मुरारेः भवाम्बुधिर्वत्सपदं परं पदं 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 यद्विपदां न तेषाम्। अर्थात भगवंत व्यक्त सृष्टीचा आश्रय आहेत आणि मुकुंद अर्थात मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांच्या चरणकमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो। पदोपदी संकटांनी भरलेले स्थान प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम अर्थात भौतिक क्लेशविरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्त करणे हेच त्याचे ध्येय असते। अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आणि अत्यंत क्लेशदायक आहे। केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक सकाम कर्मे करून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांपासून प्राप्त होणाऱ्या फळांमुळे आपण सुखी होऊ असे त्यांना वाटते। विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊच शकत नाही हे त्यांना माहीत नसते। जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात, परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून स्वतःचे स्वरूप जाणून भगवंतांचेही स्वरूप जाणणारा मनुष्य स्वतःला भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो। यामुळे स्वाभाविकतःच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ तथा मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो। स्वतःची मूळ स्वरूपस्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे होय। आत्मा आणि भगवंत या दोहोंचे स्वरूप एक समान आहे असे समजण्याची चूक करणारा मनुष्य अंधकारात असतो आणि यामुळेच तो भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा
करू शकत नाही. तो स्वतःलाच भगवंत मानतो आणि या प्रकारे जन्ममृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे हे जाणणारा मनुष्य स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तत्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय, किंवा स्पष्ट शब्दात सांगावयाचे तर हीच भगवत भक्ती होय. यदा ते मोहकलीलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. भगवंत पुढे म्हणाले, जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा तू ऐकलेल्या सर्वाविषयी आणि ऐकावयाचे आहे अशा सर्वाविषयी उदासीन होशील. केवळ भगवंतांची भक्ती करून वेदांतील कर्मकांडाविषयी उदासीन झालेल्या महान भगवत भक्तांची पुष्कळ उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी सकाम कर्मांच्या विधींपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो. भक्तांच्या परंपरेतील महान भक्त श्री माधवेंद्रपुरी म्हणतात, संध्यावंदन भद्रमस्तु भवतो भो स्नान तुभ्यं नमो भो देवाः पितरश्च तर्पणविधौ नाहं क्षमः क्षम्यताम्. यत्र क्वापि निषद्य यादवकुलोत्तमस्य कौसद्विषः स्मारं स्मारमघं हरामि तदलं मन्ये किमन्येन मे. अर्थात, हे त्रिसंध्यासमयी प्रार्थनांनो, तुमचा जय जयकार असो. हे स्नान, मी तुला वंदन करतो. हे देवतागण, हे पितृगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्यामुळे मला क्षमा करा. आता मी जेथे जेथे बसतो तेथे तेथे यदुश्रेष्ठ आणि कौसाचे वैरी श्रीकृष्ण यांचे मी स्मरण करू शकतो आणि यामुळे मी स्वतःला पापांच्या बंधनातून मुक्त करू शकतो. हेच माझ्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते. वेदांमधील संस्कार करणे, दिवसातील त्रिसंध्यासमयी केल्या जाणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी धार्मिक विधी नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहेत. तथापि पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममाण झालेल्या भक्ताने पूर्वीच सर्व पूर्णत्वांची प्राप्ती केलेली असते आणि म्हणून तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वांपासून उदासीन होतो. जर एखादा मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रांमध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग, तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची प्राप्ती करणे हा वेदांचा हेतू आहे. हे न जाणता जर एखादा मनुष्य केवळ कर्मकांड करण्यात मग्न असेल तर तो अशा कर्मांमध्ये व्यर्थ वेळ दौडत आहे. कृष्ण भावना भावित भक्त शब्दब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. श्रुती विप्रतिपन्ना ती यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिः
तदा योगमवाप्स्यसि. भगवंत पुढे म्हणतात, जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित न होता आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. जो समाधिस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो. अर्थात त्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो. आपण भगवान श्रीकृष्णांचे सनातन सेवक आहोत आणि कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे हे आपले एकमात्र कर्तव्य आहे. हे जाणणे म्हणजे आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी होय. कृष्ण भावना भावित व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये, तसेच स्वर्गलोकांची प्राप्ती करण्यासाठी सकाम कर्मे करण्यातही मग्न होऊ नये. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णांशी येतो आणि त्यामुळे त्या दिव्य स्तरावरून तो श्रीकृष्णांपासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो. अशा कृष्ण भावना भावित कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते. यासाठी श्रीकृष्ण किंवा त्यांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञांचे केवळ पालन करणे आवश्यक आहे. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिं किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची विशिष्ट लक्षणे असतात, त्याप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्ताच्या बोलण्याची, चालण्याची, विचार करण्याची आणि अन्य क्रियांची विशिष्ट लक्षणे असतात. एखादा श्रीमंत मनुष्य त्याच्या लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो. रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो किंवा विद्वान मनुष्य त्याच्या लक्षणांवरून विद्वान म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याच्या विविध कृतींची विशिष्ट अशी लक्षणे असतात. भगवद्गीतेच्या आधारे मनुष्य अशा भक्ताची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो, कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्त्वपूर्ण गुण आहे. असे सांगितले जाते की मूर्ख मनुष्य बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही, आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. तथापि ज्या क्षणी तो बोलतो त्याच क्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो. कृष्ण भावना भावित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींविषयीच बोलतो. त्याची इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले,
हे पार्था, मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगते की पूर्णपणे कृष्ण भावनायुक्त होऊन भगवंतांची भक्तिमय सेवा करणाऱ्या भक्ताच्या ठाई महान ऋषींमध्ये आढळणारे सर्व गुण असतात. मात्र या प्रकारे स्थितप्रज्ञ नसणाऱ्या मनुष्यामध्ये कोणतेही चांगले गुण नसतात, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्कांचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाहीत, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाविना क्षीण होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे, कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तत्काळ स्थितप्रज्ञ होण्यास सहाय्य करते. महात्मा पुरुष निरंतर स्वतःमध्येच संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या आपल्या स्वाभाविक स्थितीमध्येच सतत आनंदी राहतो. तर श्रोतेहो, आता वेळ झाली आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्याची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायातील श्लोक 51 ते 55. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तसेच आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास ते जास्तीत जास्त शेअर करा. त्याचसोबत भक्तवत्सल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. भक्तवत्सलच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा जरूर फॉलो करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राधे राधे.